गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। बावनचाळी परिसरातील ज्येष्ठांच्या विरंगुळा केंद्रावर रेल्वेची कारवाई, नागरिकांचा तीव्र विरोध, तोडकाम तात्पुरतं स्थगित। डोंबिवलीतील बावनचाळी परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्रावर रेल्वेकडून तोडकामाची कारवाई सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या कारवाईविरोधात मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांच्यासह शेकडो नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत आंदोलन केलं। स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून हे विरंगुळा केंद्र उभारलंय। मात्र रेल्वे प्रशासनाने ही जागा आपल्या हद्दीत येत असल्याचं सांगत अचानक तोडकामाची कारवाई सुरू करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। आमच्या विरंगुळ्याचे एकमेव ठिकाण पाडण्याचा प्रयत्न होतोय। हा निर्णय अन्यायकारक असून तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली। नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने कारवाई तात्पुरती स्थगित केली आहे। दरम्यान या प्रकरणावर कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत असून पुढील निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर त्यांना आम्ही सांगितलं तुमच्या ज्या काही विकासाच्या ज्या गोष्टी आहेत रेल्वे मैदानात, रेल्वेच्या मार्फत त्याला आमचा ना नाही। जेव्हा तुम्ही काय करू इच्छिता इथे तो बिंदास करा। आता इथे काही नियोजन नसताना, काही तुमचा प्लॅन नसताना तुम्ही करत असाल आणि जे चांगलं केलंय, जिथे शेकडो माणसं येऊन बसतात, ते तुम्ही तोडत असाल तर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा वॉर्निंग द्यायला पाहिजे, नोटीस द्यायला पाहिजे स्वतः आम्हाला की हे तुम्ही जे खर्च केलं वगैरे या तुम्ही काढून टाका। या सर्व गोष्टी न करता त्यांनी मनमानी कारभार इथे केला, दादागिरी केली आणि इथे डायरेक्ट जेसीबी फिरवला सर्व गोष्टींवर, सर्व बाकडे तोडले माझे। तुम्ही लाखो रुपये खर्च करून नागरिकांची सोयीसाठी केली होती, पण हे रेल्वेनी एका झटक्यात हे सगळे चुराडा करून टाकलेलं आहे। पुढची मागणी काय असेल? सर आता बघा, खासदार साहेबांशी मी संपर्क साधतोय, खासदार साहेबांशी बोलतो, त्यांना सांगितलं की मला 1 महिन्याचा अवधी द्या। खासदार साहेब तुमच्याशी चर्चा करतील आणि मग तुमच्या चर्चेमध्ये जो काही निष्कर्ष निघेल त्या सर्व गोष्टींना मी सामोरं जायला तयार आहे। पण हे सर्व जनहितासाठी आहे, इथे माझा वैयक्तिक रुपयासुद्धा फायदा नाही। अजून एक म्हणजे इथे उकिरडं जे होतं, कचरा वगैरे टाकत होते, लोक फिरत नव्हती वगैरे, आता या सर्व गोष्टी बंद झाल्या आणि बंद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं रेल्वेला असं वाटलं की हे आता ही जागा आपली जाईल। कशी जाईल? आम्हाला याची जाणीव आहे की रेल्वे अथांग समुद्र आहे, त्याला कोणी करू शकत नाही। जेव्हा जेव्हा तुम्ही इथे काही चांगल्या गोष्टी करू इच्छितात आणि करणार आहात त्याला आमचा होकार आहे। फक्त आता जे जोपर्यंत चाललंय व्यवस्थित त्याला तुम्ही कशाला आता ते एवढा पैसा खर्च केला, तो तुम्ही मातीमोल तयार घालवला, तो मातीमोल गेला ह्याबद्दल पण चिंता करत नाही। पण आता जी जनता आहे डोंबिवलीतनं येते इथे, त्यांनी आता बसायचं कुठे, त्यांनी आता निवारा कुठे घ्यायचा, त्यांनी आता मोकळा श्वास कुठे घ्यायचा, त्यांनी चर्चा कुठे करायची, हा मला पडलेला प्रश्न आहे आणि त्याचं दुःख होते मला आज। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।